जिल्हा जळगाव. माझ्या कवितेचा शीर्षक आहे आयुष्याचा जुगार. आपण या ठिकाणी जवळजवळ 90% बुद्धिजीवी वर्ग आहोत, पण आपण एखादं संकट आलं की लगेच वळवळून पडतो. त्यावेळेस आपल्याला एखाद्या उमद्या व्यक्तिमत्वाचं डोळ्यासमोर असणं गरजेचं असतं. निराशेच्या गर्तेमध्ये असताना जर आपण एखाद्या शेतकरी बांधवाकडे जर पाहिलं तर तो पुन्हा कंबर बसून प्रत्येक संकटाशी आनंदाने कसा झुंजत येतो याच्यावरून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. हीच माझ्या शेतकरी बांधवाची आव्हानांना आवडून या दिशा दाही, येऊ द्यावो आव्हानांना आवडून या दिशा दाही, बुलंद आहे विश्वास माझा मी अजून हरलोच नाही, बुलंद आहे विश्वास माझा मी अजून हरलोच नाही. राकट झाले बाहू माझे झेलले कितीक पावसाळे, राकट झाले बाहू माझे झेलले कितीक पावसाळे, नजरेतील बाणेदारपणा जिरलेत सारे ढग काळे, नजरेतील बाणेदारपणा जिरलेत सारे ढग काळे. तळहाती कुठे भाग्यरेषा कष्टाचे जगणं लिहिलेले, तळहाती कुठे भाग्यरेषा कष्टाचेच जगणं लिहिलेले, काळ्या मातीत राबणारे घामानेच भाळी गोंधलेले, काळ्या मातीत राबणारे घामानेच भाळी गोंधलेले. अस्मानी संकटे पाच निजा, अस्मानी संकटे पाच निजा, रोजच जुगार आयुष्याचा, पुन्हा जोमाने कंबर असतो खोदण्या पाया भविष्याचा, पुन्हा जोमाने कंबर असतो खोदण्या पाया भविष्याचा. दुःखाला झाकत ठिकाणाने समाधानाची लावतो किनार, दुःखाला झाकत ठिकाणाने समाधानाची लावतो किनार. जीवनात पेरत आनंदाला येत आहे जगण्याला उभार, येत आहे जगण्याला उभार. कवींचा चेहरा बरोबर दिसत नाही म्हणून विनंती असेल की संगीता बोरसे चोपड़ा.